लेन्सकार्टचा आयपीओ 31 ऑक्टोबर पासून ओपन होत आहे. जर तुम्ही या आयपीओ साठी अप्लाय करणार असाल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा, कारण कंपनी तुम्हाला चष्मा घालण्याच्या ऐवजी टोपी घालण्याच्या विचारात आहे. कंपनी अप्रॉक्सिमेटली 7,300 करोडचा आयपीओ घेऊन येत आहे आणि आता करंटली तुम्ही सगळी न्यूज मध्ये पाहिला असेल की कंपनी प्रॉफिटेबल झालेली आहे आणि करंट फायनान्शियल मध्ये कंपनीनं 297 करोडचा प्रॉफिट पोस्ट केला आहे. बट जर तुम्ही कंपनीची बॅलन्स शीट ओपन करून पाहिली तर तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कंपनीने या फायनान्शियल मध्ये जवळपास 350 कोटीचा अदर इन्कम केला आहे, जो की बिझनेस मधून आलेला आहे. जर नेट प्रॉफिट मधून जर अदर इन्कम मायनस केला तर कंपनी जवळपास 50 ते 60 कोटीच्या लॉसेस मध्ये. मी अजून एक न्यूज ऐकली होती, ती न्यूज अशी होती की कंपनीच्या सीईओने म्हणजे पियुष बन्सलने मागच्या काही दिवसापूर्वी स्वतःच्याच कंपनीचे 200 कोटीचे शेअर खरेदी केले होते ₹5 प्राइसनं. तेव्हा कंपनीची व्हॅल्युएशन होती 8,500 कोटीची आणि आता करंटली जी प्राइस बँड अप्पर प्राइस बँड सेट केली त्यानुसार जर पाहिलं तर कंपनीची व्हॅल्युएशन होते 70,000 कोटीची. म्हणजे 7 ते 8 महिन्यामध्ये जवळपास 800% ची ग्रोथ कंपनीमध्ये पाहायला भेटले. असा कोणता प्रोडक्ट कंपनीने लॉन्च केला आहे जी की कंपनीची व्हॅल्युएशन 700 ते 800% इन्क्रीज झालेली आहे. आता तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करणार आहात का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या पेजला फॉलो केलं तर आताच आपल्या पेजला फॉलो करा.